3 धावांची पेनल्टी दिली जाईल या सामन्यापासून, कारण आणखीन 8 सामने आपल्याला या संपूर्ण रात्रीमध्ये समाप्त करायचे आहेत. मॅन्डेटरी पॉवर प्ले, मॅच ऑन. पहिला बॉल परेश पाटील, पहिलाच बॉल गोशांकी क्षेत्रामध्ये पाठवलाय 2 धावांसाठी. बरोबर 6 वाजून 2 मिनिटांनी हा पहिला बॉल हाताळला गेला आणि हा टाइम त्या ठिकाणी कॅल्क्युलेट केला जातोय. प्रत्येक आपण पाहिलं तर षटकारासाठी 100 रुपये रोख रकमेचं पारितोषिक हर्षित रांका याच्याकडून दिलं जाईल या षटकामध्ये. दोन्ही फलंदाजांसाठी हे पारितोषिक आहे. परेश पाटीलला जो फलंदाज षटकार ठोकणार त्या प्रत्येक षटकारासाठी 100 रुपये रोख रकमेचं पारितोषिक हर्षित यांच्याकडून दिलं जाईल. येस, मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये मागील मॅच मध्ये चांगली कामगिरी केली होती हर्षित रांका यांनी. सामना देखील जिंकून दिला. आपल्या संघाला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देखील पटकावला हर्षित यांनी. परेश पाटीलचा मॅन्डेटरी पॉवर प्ले षटक. स्लोअर 1 बॉल, गतीमध्ये परिवर्तन केले. बॉल हवेमध्ये आहे आणि बॉल पुन्हा एकदा मैदानामध्ये येतोय. तोपर्यंत आणखीन एक धाव पूर्ण केली आहे. धावसंख्या आता 1 ने पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल धाव फलकावरती 5 या आकड्यावर. 5 ऑन बोर्ड. पहिलं षटक मार्गस्थ आहे. परेश पाटील या संघाचा कर्णधार आयकॉन खेळाडू म्हणून त्याची वर्दी लागले. तो गोलंदाजीसाठी आलाय. प्रतीक देखील चांगल्या फॉर्म मध्ये, कारण प्रतीकने मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देखील पटकावलाय. प्रतीक इन ऍक्शन आपल्याला पाहायला मिळतो टीम गणेश गल्ली योद्धाज या संघाकडून. GGY आणि त्यांच्या विरुद्ध जर आपण पाहिलं तर संघ खेळतोय देवश्री फायटर्स. या संघाचा इतिहास राहिला या संपूर्ण स्पर्धेमध्ये, कारण गेली 2 वर्षे याच संघाने ही स्पर्धा जिंकली, स्पर्धेचं टायटल जिंकले आणि या चषकावर आपल्या संघाचं नाव सुवर्ण अक्षरात कोरलेला संघ देवश्री फायटर. फलंदाजी करत असताना यावेळेला आणखीन एक चांगला बॉल, सुरेख चेंडू हाताळलाय गोलंदाजाने. आणखीन एक निर्धाव चेंडू येताना पाहायला मिळतोय. लेग ब्रेक पद्धतीचा हा बॉल, गतीमध्ये परिवर्तन केलं. स्लोअर 1 डिलिव्हरी हाताळली गोलंदाज परेश पाटीलने आणि डॉट बॉल आलाय. मॅन्डेटरी पॉवर प्ले परेश पाटील. पुढचा बॉल पुन्हा एकदा फ्लायटेड डिलिव्हरी. आणखीन एक झेल पकडण्याची सुवर्ण संधी होती. 3 क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत होते, पण फलंदाज शंभूला मात्र जीवदान मिळाले. आणखीन एक निर्धाव चेंडू येतोय. आतापर्यंत 5 बॉल परेशने हाताळले. त्या 5 बॉल मध्ये 5 धावा खर्च केल्या. शेवटचा 1 बॉल अजूनही बाकी या पॉवर प्लेच्या षटकामधील. पुढे आले, पुढे सरसावले. चांगला फटका खेळलाय जरूर. धाव पूर्ण केली जाईल. 1 मिड ऑन मध्ये आपण पाहतोय प्रतीकला. षटक क्रमांक 1 चा खेळ समाप्त झालाय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली धाव फलकावरती 6 बिनगडी बाद. 6 ऑन बोर्ड. पहिलं षटक हाताळण्यासाठी आतापर्यंत जर आपण पाहिले तर परेश पाटीलने अजून 18 आपण याची नोंद घ्या. गोलंदाजीसाठी आलेत प्रतीक. षटक क्रमांक 2 चा खेळ. गणेश गल्ली योद्धा स्पिंग जर्सी मध्ये हा संघ मैदानामध्ये उतरलाय. विशेष डिझाईन केलेले टी शर्ट्स आणि ट्रॅक्स आपण पाहतोय. प्रकाश पांगम म्हणजे चिंतामणी स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून हे टी शर्ट्स आणि या ट्रॅक्स विशेष डिझाईन केले गेलेत. आपल्या देखील विशेष आभारी असणार आहे प्रकाश पांगम म्हणजे चिंतामणी स्पोर्ट्स. गणेश गल्ली बिग बॅश 2025 क्रिकेटचा महासंग्राम, अंतिम रात्र अंतिम रजनी या स्पर्धेची आपण पाहतोय. प्रतीक आलेत गोलंदाजीसाठी. धावसंख्या जाऊन पोहोचले धाव फलकावरती 6 ऑन बोर्ड. टाइम सुरू आहे, आपण याची नोंद घ्या. वेळेवरती देखील लक्ष द्यायचं, अथवा 3 धावांची पेनल्टी दिली जाईल, आपण याची नोंद घ्या. प्रतीकचा पहिलाच बॉल. चांगला प्रयत्न केला होता. एका हातामध्ये बरोबर झेल पकडण्याचा प्रयत्न अयशस्वी राहिला, पण प्रयत्नांना मात्र दाद द्यावीच लागेल प्रतीकच्या. आणि पहिला बॉल या ठिकाणी निर्धाव आलाय. डॉट बॉल. काय सामने रंगतायत रात्रीच्या सत्रामध्ये. दुपारच्या सत्रामध्ये देखील तेवढेच रोमहर्षक सामने पाहायला मिळाले. आज या स्पर्धेचा अंतिम दिवस आहे, दिवस क्रमांक 2 आणि दुसरी रजनी या स्पर्धेची. फ्लड लाईट्स ऑन झाल्यात मैदानामधील. पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता. क्षेत्ररक्षक पोहोचतायत बॉल पर्यंत आणि चोरटी धाव पूर्ण केली आहे. त्या ठिकाणी प्रेक्षक आहेत, त्या प्रेक्षकांना विनंती आहे थोडे आपण प्रेक्षक गॅलरीमध्ये बसून घ्या प्लीज. कोणत्याही क्षेत्ररक्षकाला त्या ठिकाणी अडथळा होता का म्हणे आपण याची नोंद घ्यायची आहे. हा, नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाईल. मातोश्री वॉरियर्स विरुद्ध मधु 11 लालबाग. MRW विरुद्ध मधु 11 लालबाग हा सामना पाहायला मिळेल. नेक्स्ट मॅच मातोश्री रावराणी वॉरियर्स विरुद्ध मधु 11 लालबाग. हा सामन्याच्या पहिल्या इनिंग नंतर पुढील सामन्याचा टॉस केला जाईल. धन्यवाद.
प्रतीकचा पुढचा बॉल लो फुल टॉस, त्यावर केलंय आक्रमण आणि हा देखील बॉल गेलाय गोशांकी क्षेत्रामध्ये. 2 धावांसाठी आणखीन 2 धावांची भर होईल. धावसंख्या आता जाऊन पोहोचेल धाव फलकावरती 9. आतापर्यंत 4 मिनिटांचा खेळ समाप्त झालाय. 20 मिनिटांमध्ये ही पहिली इनिंग समाप्त करणं गरजेचं. आयोजन समितीचा स्ट्रिक्ट निर्णय आलाय की 3 धावांची पेनल्टी दिली जाईल संघाला. हो, हेलिकॉप्टर उडवलाय जरूर. बॉल जाईल का सीमारेषा पलीकडे? झेल पकडलाय. अमेय लोके नवीन बॅटर या संघाचा आयकॉन खेळाडू, कर्णधार आहे. 9 धावा धावफलकावरती झाल्यात आणि एक गडी माघारी परतलाय, तो म्हणजे सौरभ. ज्या सौरभने आजच्या संपूर्ण दिवसामध्ये चांगली फलंदाजी केली होती तो सौरभ आता मात्र माघारी परतलाय. प्रतीक गोलंदाजीसाठी षटक क्रमांक 2 हाताळत असताना त्याला आपण पाहतोय. आतापर्यंत त्याने जर आपण पाहिलं तर एकूण 4 चेंडू हाताळले, 3 धावा खर्च करत असताना एक महत्वाची विकेट देखील पटकावली तो प्रतीक. पुढचा बॉल देखील पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, हा देखील बॉल गेलाय गोशांकी क्षेत्रात. आणखीन 2 धावांची भर होईल. धावसंख्या 2 ने पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल धाव फलकावरती 11 या आकड्यावर. आतापर्यंत 6 मिनिटांचा खेळ समाप्त झालाय. अजूनही 14 मिनिटं आपल्याकडे शिल्लक आहेत, आपण याची नोंद घ्या. पुढचा बॉल आतमध्ये आला, स्विंग आणि मिस, आणि आणखीन एक निर्धाव चेंडू येताना पाहायला मिळतोय. प्रतीकचे षटक निर्णायक ठरेल या मॅच मध्ये, कारण आतापर्यंत 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 11 धावा धाव फलकावरती झाल्या. त्या षटकामध्ये अवघ्या 5 धावा खर्च केल्या प्रतीकने आणि एक महत्वाची विकेट देखील पटकावली आहे. तिसरं षटक हाताळण्यासाठी नवीन गोलंदाजाला आमंत्रित केलं जाईल. महेश आलेत गोलंदाजीसाठी. महेशचा पहिला बॉल झाडाला आदळून बॉल गेल्या गोशांकी क्षेत्रामध्ये. रन मिळेल 1. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल, जाऊन पोचेल धाव फलकावरती 12. तिसरं षटक मार्गस्थ आहे. त्यावेळेला आणखीन एक मोठा फटका खेळलाय. आणखीन एक बॉल जाईल गोशांकी क्षेत्रामध्ये 2 धावांसाठी. शंभूच्या बॅटमधून आलेला फटका आणि धावसंख्या आता जाऊन पोहोचली आहे धाव फलकावरती 14 या आकड्यावर. 14 ऑन बोर्ड. 14 धावा धाव फलकावरती झाल्यात. विनंती असेल माननीय श्री दिनेशजी महिडा साहेब, आपण देखील व्यासपीठावर विराजमान व्हा. आपलं देखील सहर्ष स्वागत आहे गणेश गल्ली बिग बॅश 2025 सीझन 3 मध्ये. रनआउटची सुवर्ण संधी होती, थोडीशी चूक पाहायला मिळाली, पण पंच मात्र नो बॉल घोषित करतात. बिमड पडताळल्या पंचांच्या माध्यमातून. नो बॉल आहे आणि पुढील बॉल असेल फ्री हिट. अशा चुका महागात पडू शकतात या मॅच मध्ये, कारण गणेश गल्ली योद्धाज या संघाला हा सामना जिंकायचा आहे, त्यासाठी प्रयत्न करावे लागतील. अशा चुका कराव्या लागल्या तर मात्र काही होऊ शकते या मॅच मध्ये. सोळा धावा धाव फलकावरती झालेत. 16 ऑन बोर्ड.
चांगला बॉल. आता मात्र बॉल आपण पाहिलं तर फिंगर देखील रोल केले होते बॉलमध्ये आणि आता निर्धाव चेंडूची सांगत होते. डॉट बॉल आलाय. फ्री हिटच्या बॉलवरती रन आलेली नाहीये. पुढचा बॉल जर आपण पाहिलं तर पुन्हा एकदा बॉल बॅटची आतली कडा घेतली जरूर होती बॉलने. पायाला बॉल आदळला जरूर होता आणि तोपर्यंत एक धाव पूर्ण देखील केली आहे. धावसंख्या आता 1ने पुढे सरकेल, जाऊन पोचेल धाव फलकावरती 17-17. शेवटचे 2 चेंडू अजूनही बाकी आहेत. 2 to go. तिसरं षटक मार्गस्थ आहे. महेशचं निर्णायक षटक, कारण दुसऱ्या षटकामध्ये अवघ्या 5 धावा प्रतीकने खर्च केल्या होत्या. पहिलं षटक पॉवर प्लेचं परेशने हाताळलं, 6 धावा त्याने खर्च केल्या. हे तिसरं षटक मार्गस्थ आहे या पहिल्या डावातील. हा बॉल सोडून दिलाय. वाईट बॉल पंच घोषित करतायत. 10 मिनिटांचा खेळ अजूनही बाकी आहे पहिल्या डावामध्ये, कारण 10 मिनिटांचा खेळ समाप्त झालाय. उर्वरित 10 मिनिटांमध्ये आतापर्यंत तुम्हाला जर आपण पाहिलं तर एकूण 7 चेंडू हाताळायचे आहेत. यावेळेला आणखीन एक वाईट बॉल पंच घोषित करतायत. लगातारचा दुसरा हा वाईट बॉल पंचांच्या माध्यमातून घोषित केला जाईल. धावसंख्या आता जाऊन पोहोचले धाव फलकावरती 19. 4च बॉल आतापर्यंत गोलंदाजाने हाताळलेत. शेवटचे 2 चेंडू अजूनही बाकी आहेत. 2 balls to go. यावेळेला देखील पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता. बॅटची आतली कडा घेऊन बॉल चाललाय गोषकी क्षेत्रामध्ये. आणखीन एक धाव. धावसंख्या 1ने पुढे सरकेल, जाऊन पोचेल धाव फलकावरती 20-20. 20 धावा धाव फलकावरती झालेत. महेश तिसरं षटक हाताळत असताना पाहतोय. चला स्पीडअप घ्या, विनंती असेल. गणेश गल्ली योद्धाच. यावेळेला चांगला बॉल आणि रन मात्र मिळणार नाहीये. निर्धाव चेंडूची सांगत होते, म्हणजे षटक क्रमांक 3चा खेळ देखील समाप्त झाला आणि तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली धाव फलकावरती 20. अजूनही शेवटचे 6 बॉल शिल्लक आहेत. आपल्याकडे 8 मिनिट्स शिल्लक आहेत. आपण याची नोंद घ्या, विनंती असेल, कारण 12 मिनिटांचा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय. हे 12 मिनिटं आपण पाहिलं तर एकूण 3 षटक हाताळले गेलेत. उर्वरित 8 मिनिटांमध्ये 1 षटक, शेवटचं षटक हाताळायचंय. गोलंदाजीसाठी आपण पाहतोय वेदांत आलेत. शेवटचे 6 बॉल हाताळण्यासाठी वेदांत. वेदांत वेदांत आलेत गोलंदाजीसाठी. चला स्पीडअप घ्या, गणेश गल्ली योद्धाच. पहिलाच बॉल चांगला हाताळलाय गोलंदाजाने. पहिला बॉल निर्धाव आलाय. अजूनही शेवटचे 5 चेंडू शिल्लक आहेत. 5 चेंडूंमध्ये किती धावा येतील? मैदानामध्ये अक्षरशः वादळ पाहायला मिळतंय. हवा सुटली आहे. पहिला बॉल निर्धाव आलाय. शेवटचे 5 बॉल अजूनही शिल्लक पहिल्या डावातील. टप्प्याचा बॉल बॅक फुटला गेले. बॉलला पाठवलाय लॉंग ऑनच्या डोक्यावरून सीमारेषा पलीकडे. या मॅच मधील पहिला षटकार पाहायला मिळाला, तो म्हणजे अमयच्या बॅटमधून. वेदांत यांनी जर या मॅच मध्ये, या षटकामध्ये विकेट पटकावली तर अभि कदम यांच्याकडून 501 रुपये रोख रकमेचं पारितोषिक या गोलंदाजाला दिलं जाईल. षटकार आलाय अमयच्या बॅटमधून आणि या षटकाराच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोचली आहे धाव फलकावरती 26-26. पहिला षटकार ठोकलाय अमेय लोकेने या मॅच मध्ये. 26 ऑन बोर्ड. अजूनही शेवटचे 4 बॉल शिल्लक.
यावेळेला बॉल सोडून दिलाय अवे फ्रॉम द बॉडी बॉल. वाईट बॉल पंच घोषित करतायत. स्वेअर चेंडू अवांतर धाव. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल धाव फलकावरती 27 या आकड्यावर. 27 धावा धाव फलकावरती झाल्या. 27. देवश्री फाईट. मातोश्री रावराणे वॉरियर्स विरुद्ध मधु 11 लालबाग. कर्णधार विनंती असेल टॉससाठी. या आणखीन एक दर्जेदार स्ट्रोक. व्यासपीठाला सलामी विद्येला फटका पाहायला मिळालाय. नाव आहे अमय्य लोके. त्याच्याच बॅट मधून आणखीन एक रुबाबदार षटकार येतोय. आता मॅच ऑन झाली आहे, कारण पहिल्या 3 षटकामध्ये धावा आल्या नव्हत्या. या षटकामध्ये एकूण 2 षटकार अमय्य लोकेच्या बॅट मधून पाहायला मिळालेत. धावसंख्या आता जाऊन पोहोचेल धाव फलकावरती 33. देवश्री फायटरचा संघ चांगली फाईट देतोय. गेली 2 वर्ष हाच संघ ही स्पर्धा जिंकतोय. व्हाईट आर्मी यंदा आपण पाहतोय व्हाईट जर्सी मध्ये हा संघ मैदानामध्ये उतरलाय. अमय्य लोक या संघाचं नेतृत्व करतोय. द कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट. 2 षटकार त्याच्याच बॅट मधून पाहायला मिळाले. दर्जेदार स्ट्रोक पाहायला मिळालेत. यावेळेला आता नो बॉल पंच घोषित करतायत. इट्स नो बॉल. बीमर पडताळला गेलाय पंचांच्या माध्यमातून. आणि आता मात्र पुढील बॉल असेल फ्री हिट. लो फुल टॉस बॉल होता. यावेळेला देखील आक्रमण करण्याचा प्रयत्न. आता एक षटकार आला तर मात्र 200 रुपये रोख रकमेचं पारितोषिक सिद्धेश सावंत यांच्याकडून दिलं जाईल या फलंदाजाला, कारण आतापर्यंत त्याने 2 लगातारचे षटकार ठोकलेत. नो बॉल. पुढील बॉल असेल फ्री हिट. षटकारांची तिकडी पूर्ण करेल का फलंदाज अमय्य लोके. फ्री हिटचा बॉल होता. आता मात्र चांगला बॉल गोलंदाजाने हाताळलाय. उसळी घेणारा चेंडू. पिचिंग झाला, थोडीशी उसळी घेतली. फन फॉर दी ओव्हरची वॉर्निंग गोलंदाजाला दिली गेली आहे. मॅच ऑन. आतापर्यंत 4 बॉल गोलंदाजाने हाताळलेत. 2 बॉल हाताळायचे आहेत या येणाऱ्या 4 मिनिटांमध्ये. चांगला बॉल आहे. रन मिळणार नाहीये. आणखीन एक निर्धाव चेंडू आलाय. अजूनही शेवटचा एक चेंडू शिल्लक. 1 to go. 34 धावा धाव फलकावरती. 34 ऑन बोर्ड. काही होऊ शकतं. कोणते 4 संघ पुढील फेरीमध्ये दाखल होतील या 8 संघांमधून, हा प्रश्न देखील प्रेक्षकांना पडलाय आणि हा प्रश्न संघ मालकांना देखील पडलाय आणि या स्पर्धेमध्ये खेळणाऱ्या खेळाडूंना देखील पडलाय आणि आयोजकांना देखील पडलाय. पुढचा बॉल क्लीन बॉल आणि आता मात्र विकेट आली आहे. फलंदाज माघारी परततील आणि 4 षटकांचा खेळ जर आपण पाहिलं तर या ठिकाणी समाप्त देखील झालाय. आणि 4थ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली आहे धाव फलकावरती 34. म्हणजे जिंकण्यासाठी 24 चेंडू आणि 35 धावांची गरज असणार आहे. चला नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाईल. मधु 11 लालबाग विरुद्ध मातोश्री रावराणे वॉरियर्स. मी विनंती करेन रोशनजी पातडे आपण टॉस करून घ्यायचंय टॉस बॉक्स मध्ये. रोशनजी पातडे विनंती असेल टॉस करून घ्या. मातोश्री रावराणे वॉरियर्स आणि त्यांच्या विरुद्ध मधु 11 लालबाग. मधु 11 लालबाग आणि त्यांच्या विरुद्ध असणार आहे ती म्हणजे मातोश्री रावराणे वॉरियर्स. या सामन्याचा टॉस केला जाईल रोशनजी पातडे यांच्या माध्यमातून. विनंती असेल ओव्हर टू यू रोशनजी पातडे. धन्यवाद अभिषेक. चला दोन्ही कॅप्टन या. राहुलजी या. MRW कडून कॅप्टन यायचंय. मातोश्री रावराणे वॉरियर्स कॅप्टन आपण जिथे कुठे असाल लवकरात लवकर या. मातोश्री रावराणे वॉरियर्स कॅप्टन अमित तळेकर. आपण जिथे कुठे असाल लवकरात लवकर आपण नाणेफेकीसाठी यायचंय. मातोश्री रावराणे वॉरियर्स येस या लवकर. कोण मागते? राहुल मागेल. असे या सेंटरला या.
राहुल कॉल करतोय. बिग बॅश किंवा गणेश गल्ली असा कॉल करायचा आहे. बिग बॅश मागितलाय राहुलने आणि येस बिग बॅश आलाय या मॅच मध्ये. राहुल डिसिजन काय असेल? बॉलिंग. बॉलिंग करणार आहेत. दोन्ही टीमला जास्त वेळ न घेता आपण शुभेच्छा देऊन जाऊया चालू असलेल्या मॅचच्या दिशेने. अभिषेक पाटील आपल्यासोबत जुळलेले असतील. धन्यवाद. थँक्यू रोशनजी. थँक्यू डीजे. यस सामन्याला सुरुवात होते. 24 बॉल आणि या 24 बॉल मध्ये जिंकण्यासाठी 35 धावांची गरज आहे. गोलंदाजीसाठी अमय्य लोके. पहिलाच बॉल आणि पहिलाच बॉल गेलाय सीमा रेषा पार. 6. धावसंख्या आता जाऊन पोहोचेल धावफलकावरती 7 या आकड्यावर. यावेळेला देखील चांगला बॉल आहे आणि आणखीन एक धाव या ठिकाणी मिळेल. धावसंख्या जर आता आपण पाहिली तर 1 ने पुढे सरकेल. जाऊन पोहोचेल धावफलकावरती 8 या आकड्यावर. यावेळेला चांगला बॉल आहे. रन मात्र मिळणार नाहीये आणि निर्धाव चेंडू येताना पाहायला मिळालाय. डॉट बॉल आलाय. यावेळेला आणखीन एक मोठा फटका खेळलाय. यावेळेला झेल पकडण्याचा प्रयत्न केला होता. जरूर प्रयत्नांना दाद द्यावीच लागेल पण आता मात्र नॉट आउट. आणखीन एक धाव पूर्ण केली आहे. प्रयत्न चांगला केला होता क्षेत्ररक्षक वेदांतने. झेल त्याच्याकडून सुटलाय. धाव पूर्ण केली आहे. 1 धावसंख्या आता जाऊन पोहोचेल धावफलकावरती 9 ऑन बोर्ड. 35 धावा करायच्या आहेत. 9 धावा धावफलकावरती झाल्यात. क्रिकेटचा महासंग्राम आपण पाहतोय. अंतिम रात्र अंतिम रजनी या स्पर्धेची. गणेश गल्ली बिग बॅश 2025 सीझन 3. या सीझन 3 मध्ये आलेल्या सगळ्याच प्रेक्षकांचं सहर्ष स्वागत या रात्रीच्या सत्रामध्ये. ओ स्टेप आउट झालेत. आणखीन एक दर्जेदार फटका प्रतीकच्या बॅट मधून. हा देखील बॉल गेलाय सीमारेषा पार. 4 धावांसाठी 1 बाउंड चौकार आणि या चौकाराच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचली आहे धावफलकावरती. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 13 धावा. उर्वरित 18 बॉल आणि 18 बॉल मध्ये आता जिंकण्यासाठी गरज आहे ती म्हणजे 22 धावांची. लास्ट 18 बॉल 22 रन्स टू विन असं मॅच समीकरण. पहिल्या षटकामध्ये 13 धावा खर्च केल्यात गोलंदाजी करत असताना अमयने. पहिल्या बॉलवरती षटकार प्रतीकच्या बॅटमधून आणि शेवटच्या बॉलवरती चौकार त्याच्याच बॅटमधून पाहायला मिळालाय.
समाप्त झाली आहेत आणि 3 मिनिटं आपण पाहिलं तर पहिलं षटक हाताळण्यासाठी घेतली आहे. षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी आपण पाहतोय नवीन गोलंदाज वेदांत सावंत. ज्या गोलंदाजाने संपूर्ण स्पर्धेतील पहिली हॅट्रिक घेतली आहे तो गोलंदाज आपण पाहतोय गोलंदाजीसाठी आलाय वेदांत सावंत. 18 बॉल आणि 18 बॉल मध्ये आता जिंकण्यासाठी गरज आहे ती म्हणजे 22 धावांची. लास्ट 18 बॉल 22 रन्स टू विन असं मॅचचं समीकरण. पहिल्या षटकामध्ये एकूण 13 धावा खर्च केले होत्या गोलंदाजाने. हो यावेळेला चांगला बॉल पिचिंग झाला थोडीशी उसळी घेतली. पॉइंट क्षेत्रामध्ये फटका खेळायचा परेश पाटील यांना त्यांचा फटका फसलाय. निर्धाव चेंडूची सांगत होते. आतापर्यंत 7 बॉलचा खेळ समाप्त झालाय. 7 बॉल मध्ये आतापर्यंत 13 धावा खर्च झालेत. प्रत्येक बॉल अखेरीस मॅचचं समीकरण बदलते. दोघांनाही सामना जिंकायचा आहे. दोन्ही संघ प्रयत्न करतील या स्पर्धेमध्ये आव्हान कायम ठेवायचं आपल्या संघाचं. टप्प्याचा बॉल यावेळेला बॅकची कडा यष्टी रक्षकाच्या हातामध्ये जाणारा चेंडू विकेट. नवीन बॅटर महेश फलंदाजीसाठी आलेत. काम करून दिलंय आपल्या संघाचा फलंदाज वेदांत सावंतने. परेश पाटीलची महत्वपूर्ण विकेट आली आहे. तदनंतर मात्र महेश मैदानामध्ये आलाय फलंदाजीसाठी. धावसंख्या जाऊन पोहोचले धावफलकावरती 13 ऑन बोर्ड. महेश आलेत फलंदाजीसाठी. 35 धावांचा पाठलाग. आणखीन एक चांगला बॉल खोलवट टप्प्याचा बॉल होता. फ्लिक ऑफ द रिट्सचा वापर त्या फलंदाजाने केला आणि तोपर्यंत एक धाव पूर्ण देखील केली आहे. मनगटाने खेळलेला फटका पाहायला मिळाला फलंदाज महेशच्या माध्यमातून आणि धाव पूर्ण केली आहे. 1 धावसंख्या आता जाऊन पोहोचेल धाव फलकावरती 14 ऑन बोर्ड. हो यावेळेला चांगला बॉल आणि तेवढाच चांगला दर्जेदार फटका पाहायला मिळाला प्रतीकच्या माध्यमातून. 2 धावा जरूर आल्या. धावसंख्या 2 पुढे सरकेल जाऊन पोहोचेल धावफलकावरती 16. 35 धावा करायचे आहेत. 16 धावा धावफलकावरती झालेत. पुढचा बॉल पुन्हा एकदा हुक केलाय. यावेळेला देखील बॉल जाईल गोचंकी क्षेत्रामध्ये 2 धावांसाठी. 2 धावांची भर होईल. धावसंख्या जाऊन पोहोचेल धावफलकावरती 18 या आकड्यावर. प्रतीक चांगल्या फॉर्म मध्ये कारण मागील मॅच मध्ये याच फलंदाजाने फलंदाजी केली होती आपल्या संघासाठी आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देखील पटकावलाय त्या खेळाडूने. तोच प्रतीक आता मात्र स्ट्रायकिंग एंडला आपल्या संघासाठी लढतोय, प्रयत्न करतोय, संघर्ष करतोय. हा संघर्ष अटळ आहे प्रत्येक खेळाडूसाठी या संपूर्ण स्पर्धेमध्ये. पुढचा बॉल आणखीन एक मोठा फटका. यावेळेला देखील दुहेरी धावेचा फटका येईल. आणखीन 2 धावांची भर होईल. धावसंख्या आता 2 पुढे सरकेल जाऊन पोहोचेल धावफलकावरती 20 म्हणजेच 2 षटकांच्या समाप्तीनंतर 10च्या सरासरीने 20 धावा धावफलकावरती झाल्यात. उर्वरित 12 बॉल आणि या 12 बॉलमध्ये जिंकण्यासाठी आणखीन 15 धावांची गरज असणार आहे. 12 मध्ये आता 15 करायचे सामना जिंकण्यासाठी. एका बाजूला जर आपण पाहिलं तर देवश्री फायटर चांगली फाईट देते. त्यांच्या विरुद्ध जर आपण पाहिलं तर संघ आहे तो म्हणजे गणेश गल्ली योद्धाज. आतापर्यंत 7 मिनिटांचा खेळ समाप्त झालाय. उर्वरित 13 मिनिटांमध्ये आपल्याला 2 षटक समाप्त करायचे. आपण याची नोंद घ्या. षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी नवीन गोलंदाजाला आमंत्रित केले जाईल. गोलंदाजाचं नाव आहे सौरभ फोंडके. 12 मध्ये आता करायचे 15 धावा. लास्ट 12 बॉल 15 रन्स टू विन असं मॅचचं समीकरण. बारा बॉल आणि 15 धावांची गरज आहे. 20 धावा धावफलकावरती झाल्यात. 35 धावांचं लक्ष्य, 35 धावांचं आव्हान. पहिलाच बॉल. यावेळेला बॉल गेलाय गोचंकी क्षेत्रामध्ये, अगदी दूर गेलाय हा बॉल, पण अवघी एकच धाव मिळेल आणि एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्या 1 पुढे सरकेल जाऊन पोहोचेल धावफलकावरती 21.
21 धावा धावफलकावरती झाल्यात. या फटक्याने आम्हाला सूर्यकुमार यादव यांची आठवण देखील करून दिली आहे. असे फटके खेळण्यात माहीर राहिलाय सूर्यकुमार यादव. सूर्या ओहे यावेळेला देखील मोठा फटका खेळायचा होता. स्वतः बॉलच्या खाली येत आहे. झेल पकडलाय. विकेट आली आहे. महेश बात परब हॅलो सिद्धेश परब नवीन बॅटर. पहिलाच बॉल सोडून दिलाय. पंच वाईट बॉल घोषित करतायत. बरोबर दिलाय डिसिजन पंचांच्या माध्यमातून आणि 1 फॉर दी ओव्हरची वॉर्निंग देखील दिली जाईल गोलंदाजाला. गोलंदाज सौरभ फोंडके गोलंदाजीसाठी आलाय. एकूण 8 संघांनी या संपूर्ण स्पर्धेमध्ये सहभाग घेतलाय. 8 संघांमधून 4 संघ पुढील फेरीमध्ये क्वालिफाय होतील. चांगला बॉल. तेवढ्या चेंडूला सन्मान दिलाय. हलक्या हाताने ढकलले बॉलला. तोपर्यंत भुवनेश बॉल पर्यंत पोहोचतात. आणखीन एक धाव पूर्ण केली आहे. धावसंख्या एकीने पुढे सरकेल. जाऊन पोहोचेल धाव फलकावरती 23-23. 35 धावांचं आव्हान. पुढचा बॉल लो फुल टॉस होता. त्याला पाठवले गोशांगी क्षेत्रामध्ये 2 धावांसाठी. प्रतीकने आणखीन 2 धावा आणि धावसंख्या आता जाऊन पोहोचेल धाव फलकावरती 25. आतापर्यंत 11 मिनिटांचा खेळ समाप्त झालाय. उर्वरित 9 मिनिटांमध्ये आणखीन आपल्याला हे पुढचं षटक देखील समाप्त करायचंय. पुन्हा एकदा बॉल लाईटीच्या पोलला आदळून मैदानामध्ये आलाय आणि एक धाव पूर्ण देखील केली आहे. या एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचते धाव फलकावरती 26-26. शेवटचा एक चेंडू शिल्लक. म्हणजे उर्वरित 7 बॉल आणि या 7 बॉलमध्ये जिंकण्यासाठी गरज आहे ती म्हणजे 9 धावांची. 7 मध्ये आता 9 धावा करायच्या आहेत. लास्ट 7 बॉल 9 रन्स टू विन असं मॅचचं समीकरण. ओहो यावेळेला सरळ फटका खेळायचा होता. फलंदाजाला फटका फसलाय. डॉट बॉल आलाय. मॅच ऑन झाली आहे कारण शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत आणि या 6 चेंडूंमध्ये आता 9 धावा करायच्या सामना जिंकण्यासाठी. शंभू आलाय गोलंदाजीसाठी. सामना जिंकवला तर सोम यांच्याकडून 101 रुपये रोख रकमेचं पारितोषिक या गोलंदाजाला दिलं जाईल कारण 6 बॉलमध्ये 9 धावा रोखायचे. 26 धावा धावफलकावरती झाल्यात. 35 धावांचं आव्हान. कोणता संघ सामना जिंकणार याकडे सगळ्यांच्याच नजरा लागल्यात. 201 रुपये रोख रकमेचं पारितोषिक शंभूला दिलं जाईल. कर्णधाराने त्याच्यावरती विश्वास दाखवलाय. शंभूकडे चेंडू सुपूर्द केलाय. लेग ब्रेक ऑफ ब्रेक असा व्हेरिएशन असणारा हा गोलंदाज गोलंदाजीसाठी येत असताना पाहायला मिळेल. 6 बॉलमध्ये 9 धावा. फलंदाजीसाठी जर आपण पाहिलं तर मागील मॅचचा हिरो ठरला होता प्रतीक. तो मात्र स्ट्रायकिंग एंडला आहे. ज्याने मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देखील पटकावलाय संपूर्ण स्पर्धेमध्ये तो प्रतीक स्ट्रायकिंग एंडला. 6 बॉलमध्ये 9 धावा करायचे आहेत. कंपल्सरीचे स्पर्धेचा नियम. सहा मध्ये आता करायच्या आहेत 9 धावा. चला स्पीडअप घ्या विनंती असेल. देवश्री 11 देवश्री फायटर्सचा संघ. शंभू आलेत गोलंदाजीसाठी.
6 मध्ये आता करायचे आहेत 9 धावा. लास्ट 6 बॉल 9 रन्स टू विन असं मॅचचं समीकरण. 6 मिनिटांमध्ये षटक हाताळायचंय. पहिलाच बॉल सोडून दिलाय. वाईट बॉल पंच घोषित करतील. मॅचचं समीकरण बदललंय. उर्वरित 6 मध्ये आता करायच्या आहेत 8 धावा. 6 मध्ये आता करायचे आहेत 8 धावा. लास्ट 6 बॉल 8 रन्स टू विन. सहा बॉल आणि 8 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. फ्लाइंग स्लिप मध्ये क्षेत्ररक्षक आपण पाहतोय. यावेळेला मोठा फटका खेळलाय. बॉलला पाठवलाय गोशंकी क्षेत्रामध्ये. रन्स मिळतील 2. मॅचचं समीकरण पुन्हा एकदा बदलेल कारण 5 मध्ये आता करायचे आहेत 6 धावा. लास्ट 5 बॉल 6 रन्स टू विन असं मॅचचं समीकरण. आणखीन एक मोठा फटका. यावेळेला देखील बॉलला पाठवलाय. अगदी हलक्या हाताने खेळून काढलेला हा फटका 2 धावांसाठी आणि या दुहेरी धावेच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचले धावफलकावरती 31. म्हणजे जिंकण्यासाठी आणखीन 4 धावांची गरज. चेंडू शिल्लक आहेत शेवटचे 4. या 4 मध्ये करायचे 4 धावा. भव्य दिव्य देखणं डोळ्याचं पार न फेडणारं आयोजन आपण पाहतोय. सुसज्ज असं व्यासपीठ. आणखीन 2 धावा आणि आता मात्र 3 बॉल शेवटचे शिल्लक आहेत आणि या 3 बॉल मध्ये 2 धावांची गरज असणार आहे. तीन मध्ये आता 2 करायचे आहेत. चांगला बॉल पाहायला मिळाला. रन मात्र घेतली जात नाहीये कारण प्रतीकची बॅट बोलली आहे या मॅच मध्ये. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत आणि 2 धावांची गरज. 33 धावा धावफलकावरती झाले. 33. 35 धावांचं लक्ष. 33 धावा धावफलकावरती झाल्यात. 35 धावा करायची आहेत सामना जिंकण्यासाठी टीम गणेश गल्ली योद्धाज या संघाला. आता फिल्डिंग पोझिशन चेंज केली जाईल या सर्व क्षेत्ररक्षकांची कारण 2 बॉलमध्ये फक्त आणि फक्त 2 धावांची गरज आहे. 4 मिनिटं शिल्लक आहेत. चला स्पीडअप घ्या. आणि हा दुहेरी धावेचा फटका आणि सामना जिंकलाय टीम गणेश गल्ली योद्धाज या संघाने. तारणहार ठरतोय प्रतीक आपल्या संघासाठी. त्याने सांगितलं मी अजून आहे या मॅच मध्ये. आपलं आव्हान कायम ठेवायचे स्पर्धेमध्ये. परेश पाटील देखील खुश असतील प्रतीकच्या या कामगिरीवर.